मित्रांनो नमस्कार. आपण बघत आहात मनोगतमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज ज्या विषयावर मी बोलणार आहे, खरं म्हणजे त्या विषयावर मी बोलणार नव्हतो, पण थोडक्यात का होईना आपण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, म्हणून थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न हा या एपिसोडच्या माध्यमातून मी करतोय. काल नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत एक 15 मिनिटाचा एपिसोड मी बनवला होता. त्यामध्ये जिल्हा बँकेला बुडवण्यात ज्या संचालकांनी हातभार लावला व सहकार खात्याने 183 कोटींची भरपाई जबाबदारी ज्या माजी संचालक व अधिकाऱ्यांवर निश्चित केली, त्यांनी जर पैसे भरले नसतील तर त्या संचालकांची, त्या अधिकाऱ्यांची प्रॉपर्टी सील करून जिल्हा बँकेची भरपाई ही वसूल करण्यात यावी. त्याला संदर्भ मी नागपूरच्या दंगलीतील नुकसान भरपाईचा दिलेला होता. नागपूरच्या दंगेखोरांनी जे नुकसान केलं त्याची भरपाई त्यांची प्रॉपर्टी विकून ही करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे काल परवा जाहीर केलेलं होतं. तोच नागपूरचा घटनेचा संदर्भ घेऊन सहकार खात्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत जी बँक मृत्यूशय्येवर आहेत, जी बँक ही शेवटच्या घटका मोजत आहेत, तिला वाचवण्यासाठी, तिला बळ देण्यासाठी, बँकेच्या अधोगतीला, बँकेच्या ऱ्हासाला जे कारणीभूत संचालक ठरलेले आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल करा असा संदर्भ हा नागपूरच्या घटनेशी मी जोडून जिल्हा बँकेच्या संदर्भात मी जोडलेला होता. आणि त्यात कुठलंही असं काही एक वावगं नव्हतं. सामान्य माणसांच्या अडचणीमुळे कर्जाचे 1-2 हप्ते जर थकले तर त्या सामान्य माणसावर तात्काळ बँक कारवाई करते. त्या सामान्य माणसावर जप्तीची कारवाई करण्यास बँकेचे अधिकारी आणि बँक हे मागे पुढे पाहत नाहीत. ही प्रखर अशी वस्तुस्थिती असताना नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला अतिशय सुनियोजित पद्धतीने कोट्यावधी रुपयाचा चुना लावणारे जे कोणी मातब्बर संचालक असतील त्या थकबाकीदार संचालक व त्यांच्या नातेवाईकांकडून ही वसुली सहकार विभागाने कायदेशीर मार्गाने अतिशय कडक कारवाई करून ही करण्यात यावी असा मतितार्थ, असा सारांश हा कालच्या एपिसोडचा होता. ही कारवाई करत असताना, वसुलीची कारवाई करत असताना तो संचालक कितीही मोठा मातब्बर असेल त्याची मात्र त्याला कुठलाही मोठा राजाश्रय जरी असला तरी त्या राजाश्रयाला भीक न घालता बँक आणि वाचवण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला पाहिजे. जो कायदेशीर कारवाई सर्वसामान्य आणि सामान्य कर्जदार सभासदांना ही वसुलीच्या बाबतीत जिल्हा बँक लावते, तोच न्याय हा सभासद संचालकांना लावण्यात यावा असं मी कालच्या व्हिडिओमध्ये एपिसोडमध्ये म्हटलं होतं. मुळात सभासदांना कर्ज वसुलीसाठी बँक एक न्याय लावते आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी बँकेला बुडवलं, बँकेची अधोगती केली त्या संचालक व त्यांच्या नातेवाईकांना वेगळा न्याय हा कसा असू शकतो? तर मित्रांनो, तो वेगळा न्याय अजिबात असू शकत नाही. काल एका परिचित असलेल्या मित्राचा मला याबाबत जिल्हा बँकेच्या बाबतीत एक व्हॉट्सअप कॉल आला. तो मित्र हा अतिशय हुशार होता. त्याला माहीत होतं की व्हॉट्सअप कॉल हा रेकॉर्ड करता येत नाही. सार्वजनिक जीवनात मी वावरत असताना अनेक पक्षीय कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असल्याने तो नेता मला काल म्हणाला, कार्यकर्ता मला म्हणाला की तुम्ही जिल्हा बँकेच्या बाबतीत तुमचा एपिसोड बघितला, त्यामध्ये तुम्ही जे मत मांडलेलं आहे ते अतिशय सत्य आणि वस्तुस्थितीला धरून आहेत, परंतु त्यामध्ये मात्र आमची बँक ही बुडालेली असताना मात्र नेत्याला भविष्य काळामध्ये बुडवण्याचं काम तुम्ही करत आहात असा मतितार्थ, असा धागा हा त्या कार्यकर्त्याचा होता. आणि हे सर्व ऐकल्यानंतर अलीकडच्या काळात राजकारण हे किती फसवं झालंय, खोट्या प्रतिष्ठेचा बाजार हे राजकारणात सर्रासपणाने मानला जातोय, हे त्या मित्राच्या बोलण्यातून परत एकदा अधोरेखित झालं आणि जाणवलं देखील. तो मित्र मला म्हणाला, भाऊ तुम्ही संचालकांची प्रॉपर्टी विकून बँकेची भरपाई वसूल करा.
हे बोलता हे अगदी तुम्ही मात्र बरोबर बोललात आणि राजकारणात चुकत असलेल्या गोष्टी बेधडकपणाने आणि सुस्पष्ट पद्धतीने तुम्ही बोलतात, हे पण अगदी मान्य आहेत. परंतु निदान राजकारणामध्ये तरी चुकत असलेल्या गोष्टी तुम्ही जर शहाणे असाल तर तुम्ही मात्र राजकारणातील चुकीच्या गोष्टीवर मोकळेपणाने तुमचं भाष्य नोंदवू नका. असा तो दीड शहाणा मला शहाणा आहेत की नाही, असा प्रश्न तो मला विचारत होता. मित्रांनो, राजकारणात गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधून व्यक्तिपूजेचा होणारा एकूणच तो आणि त्याचा दर्जा हा किती खालावलेला आहे, तो दर्जा मात्र अतिशय सुमार दर्जाची आगतिकता मला काल त्या मित्राच्या बोलण्यातून जाणवली, ती दिसून देखील आली. मी त्याला म्हटलं, तुम्ही अमुक अमुक माणूस इतक्या वेळेस हा निवडून आलेला आहे, तो माणूस तो नेता इतक्या मोठ्या पदावर बसला आहे, म्हणून की काय आपण लोकशाही धाब्यावर बसून हे कसं काय चालेल? फ्रीडम ऑफ स्पीचचं काय आणि विचारधारेचं काय, हे मात्र त्या मित्राला मी सांगितल्यावर विचार स्वातंत्र्याची होणारी गळचेपी आणि त्याच्याबद्दल असणारी संदिग्धता आणि अगतिकता त्या मित्राच्या चेहऱ्यावर स्पष्टपणाने जाणवली. तुम्हाला सैतानी बहुमत मिळालं म्हणून विरोधी मत मांडणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याचं, कुठल्याही राजकीय विश्लेषकाचं तोंड तुम्हाला बंद करता येणार असाल तर तुमची अनेक वर्षाची सत्ता ही तुमच्या घरात ठेवा. बोलू नका असं म्हणणं म्हणजे सरळ सरळ हे फॅशिझमचं विचारांचं लक्षण आहे. आणि तुम्ही मात्र लोकशाहीचा गळा दाबताय, लोकशाहीचा गळा घोटतायत. आणि ही मात्र न बोलणारीची तुमची जी प्रवृत्ती आहे किंवा तुम्हाला जे सुचवायचं आहे, ती मात्र लोकशाहीची उघड्या डोळ्यांनी केलेली दिवसाढवळ्या हत्या आहेत. हे मात्र या ठिकाणी विसरून चालणार नाहीत. मतदान देणे हा आमचा अधिकार असला तरी आमच्या बँकेत अडकलेल्या कष्टाच्या पैशाचा हिशोब मागणे हा देखील आमचा नैतिक अधिकार आहे. हे मात्र तुम्ही अजिबात विसरू नका. जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी लोकमताचा दबाव हा लोकप्रतिनिधीवर हवा आणि तो दबाव असेल तर त्या लोकप्रतिनिधीचा प्रभाव हा शासन निर्णयात आणि विधिमंडळातील सभागृहात हा दिसायला हवा. आपल्याला आता कोणी स्पर्धक राजकारणात उरलं नाही अशी बेपर्वाई आणि दांडगाई असेल तर त्यातून आमच्या विरोधात बोलू नका. ही भूमिका जर कोणी घेत असेल तर ती भूमिका ही निश्चितपणाने अप्रस्तुत आहेत. जास्त काही बोलत नाही. पण एक गोष्ट मात्र जिल्हा बँकेच्या कालच्या एपिसोडमधून काल दिवसभरात आणि आज दिवसभरात मला निश्चितपणाने जाणवली. वरमाई शिंदाळ निघाली की वराड हे उधळणारच, हे अगदी आम्ही गृहीत धरलंय. हे गृहीत धरत असताना कालच्या जिल्हा बँकेच्या संचालकांना बजावलेल्या नोटिसा आणि त्या एपिसोडमधून जे फोन आले किंवा प्रत्यक्ष भेटीमध्ये ज्या भावना कार्यकर्त्यांनी नागरिकांनी व्यक्त केल्या, त्यातून राजकारणातील खोट्या प्रतिष्ठेचा बाजार किती तुडुंब किती खचाखच भरलाय आणि त्या बाजारात मेंदू गहाण ठेवलेले अगदी बिनदिक्कतपणाने आणि बेमालूमपणाने सांगतात, भाऊ तुमचं खरं आहे, पण मात्र तुम्ही बोलू नका, आपली क्रयशक्ती खर्च करू नका. हे सर्व ऐकत असताना यातून एक गोष्ट स्पष्टपणाने लक्षात येते, बोलू नका सांगणारे हे जे लोक आहेत, हे लोक मात्र लोकशाहीमधील विचार स्वातंत्र्याचा दशक्रिया हा घालत आहेत. महाभारतामध्ये एकच धृतराष्ट्र होता, तो धृतराष्ट्र मात्र अंधारा होता. पण आता जागोजागी राजकीय नेत्यांच्या राजकीय पिलावळीचे जे जागोजागी धृतराष्ट्र बनलेले आहेत, त्याची संख्या कोण आणि कशी मोजणार, ती मोजणे मात्र या कालखंडामध्ये निश्चितपणाने अवघड आहेत. जिल्हा बँकेच्या संदर्भात जिल्हा बँक ही निश्चितपणाने ऊर्जितावस्थेत यायला पाहिजे. जिल्हा बँक ही वाचणे ही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कारण जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची जशी अर्थवाहिनी आहे तशी ती रक्तवाहिनी देखील आहेत. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. तुर्तास एवढेच. नमस्कार.
बाय.